अरे बांबू लागतील. कसला विचार करते काय माहिती, पण खतरनाक विचार करते. वडापाव कसा आहे रे? बटाटा आहे. नुसता बटाटा आहे याच्यामध्ये. उभा कसा करायचा हा उभा ठरलेला प्रश्न आहे. तेच असेल सत्य. होय, टायगरीस मला सत्ता हवी आहे. काय आहे तुझं? जग जिंकण्याची लालसा ही सुद्धा दुसऱ्या कुणीतरी तुझ्या मनात भरवून दिली. एका क्षणात मला गुलाम करून टाकलंस, शून्य शून्य करून टाकलंस. तर मंडळी, चांदोस ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आता मी चाललोय सकाळी साधारणतः 10:30 वाजलेले आहेत आणि चाललोय डोंबिवलीमध्ये. डोंबिवलीमध्ये टाटा पॉवरचे शो आहेत. त्याच्यानंतर दुपारी जाणार आहे रवींद्र नाट्य मंदिर इथे, जो सकाळचा आता ब्लॉगवाला आहे, त्यामुळे सगळ्यांना सांगितलेलं आहे की रवींद्र नाट्य मंदिर इथे 4:30 वाजता शो होता आणि तो कार्यक्रम बघायला चाललोय. आता बघूया आता काय म्हणते. बाहेर तर निघालो, पण सुमितने माझ्याकडे डब दिला होता ठेवायला, तोच घ्यायला विसरलो. परत जावं लागतं मागे. गोतार घेऊन आलो. थँक्यू. नेहमीप्रमाणे सुमित भेटतोच आहे मला. टाटा म्हटलं की लगेच टाटा करायला पाहिजे. आणि आज डब हे विसरलेले आहे. सगळं बांबू लागतील. अरे बांबू लागतील. कसला विचार करते काय माहिती, पण खतरनाक विचार करते. जे काय विचार करते काळा तिला वाटते शूट करते ती. अखेर आता आम्ही ट्रेन पकडली आणि आता जस्ट डोंबिवलीवरून सुटलेली आहे. हुशार अशी माणसं भेटतात आपल्या आयुष्यामध्ये. काय बोलतो त्याला, काय ऑप्शन पण नाही. तुला शाणे समजतात माणसं. आणि आता गोताड आम्हाला जॉईन झालेला आहे दिव्यापासून. पॅटीस कसा आहे का? वडापाव कसा आहे रे? बटाटा आहे. नुसता बटाटा आहे. फुल मार्केटचा ब्रिज उतरला समोरच आहे. 30 रुपयाला वडापाव आहे. सगळं 60 रुपये 30 रुपये, सगळं महाग आहे, पण चव काय नाही. हे उभं करायचंय, पण ते सोडलं की असं जाते. याच्यामध्ये उभा कसा करायचा हा उभा ठरलेला प्रश्न आहे. माझं झाड करून ठेवलं इथं. तू संपूर्ण नाटक संपेपर्यंत ते पकडूनच उभा राहा. तुला पण थोडीशी पानं लावतो. A few inches later. तुझ्या विवेक बुद्धीची दाद द्यायला हवी. म्हणूनच कदाचित माझ्या सैन्यातील एक महान योद्धा तुझं शिष्यत्व पत्करण्यासाठी प्रयत्न करतोय. त्याला बहाल केलेला सोन्याचा मुकुट तो परत करतोय. म्हणजे तुझ्या विचारांमध्ये खरंच महानता असायला हवी. मी तुझ्याबद्दल बरंच काही ऐकलंय, पण मी तुझ्याबद्दल काहीही ऐकले आणि ऐकण्याची इच्छा सुद्धा नाही. आणि जरी ऐकलं तरी मला त्याचा काही उपयोगही नाही. एक राजाच तुझ्या ज्ञानाचा प्रसार करू शकतो हे विसरू नकोस. अरे कसला प्रसार आणि कशाला हवाय प्रसार? अरे तेच असेल सत्य. होय, टायगरीस मला सत्ता हवी आहे. कारण सुव्यवस्था निर्माण करायची असेल तर सत्ता हेच एकमेव धारदार शस्त्र आहे.
वाटतंय की सोन्याचा मुकुट, राजसिंहासन, सत्ता, संपत्ती यासाठी हा अलेक्झांडर लढतोय, पण नाही. प्लेटोनं त्यावेळी सॉक्रेटिसला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण बहुमताच्या सत्तेपुढे त्याला यश आलं नाही. म्हणून त्याचं तत्वज्ञान त्यानं वाया जाऊ दिलं नाही. त्याला जगवलं, वाढवलं, त्याची मुळं घट्ट रोवली या मातीत. म्हणून प्लेटो विरोध करत होता बहुमतेच्या सत्तेस. त्याला हवा होता असा राज्यकर्ता जो नैतिकतेच्या पावलांवर चालेल. आंधळेपणानं राज्य करणारा राजा नकोच होता त्याला. त्याचं स्पष्ट मत होतं, एकतर तत्वज्ञानी व्यक्तीच राजा व्हायला हवी, किंवा राजा असा असावा त्याला तत्वज्ञानाची जाण असेल. दोन विरुद्ध टोक एकत्र जोडण्याचा निष्फळ प्रयत्न. तेच काम अरिस्टॉटलनं या अलेक्झांडरच्या रूपात केलंय. आणि हे सत्य तुझ्यासारखा सिनिक तत्वज्ञानी स्वीकारू शकत नाही. कारण तुझ्या गुरुला ना सॉक्रेटिस समजला, ना तुला तुझा गुरु. म्हणून प्लेटो आणि अरिस्टॉटलच्या महानतेला दोष देऊन स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठीची ही धडपड. मला वाटलं होतं मला तुझ्याकडून काही विचार मिळतील ज्याचा मला उपयोग होईल, पण नाही. मला दिसतंय तू फक्त तुझ्यावर झालेल्या अन्यायाच्या जखमा लपवण्यासाठी हे असं आयुष्य जगण्याचं तत्वज्ञान पांघरतोय आणि त्यालाच सत्य समजतोय. माझ्या जखमा पाहण्यासाठी तुझ्या अहंकारातून अजून पुरता बाहेर आलेला नाहीयेस. हो, तुला तुझ्या जन्मभूमीतून सिरोप मधून हाकलून दिलं, हे खोटं आहे. हद्दपार केलं, खोटं आहे. काय? आणि तेच तत्वज्ञान शोधण्यासाठी तू जखमा लपवण्यासाठी ते अथेन्स मध्ये आलास आणि हे असं सिनिक तत्वज्ञान शोधू लागलास, हे खोटं आहे. सिनोप मधून हद्दपार केलं. होय. माझी निघायची वेळ झाली, मला आता चाललं. सत्य शोधणं, सत्य स्वीकारणं यापेक्षा अधिक सोपं असतं सत्यापासून पळ काढणं. जखमांमधून मिळालेलं तत्वज्ञान तर कुठल्याही तत्वज्ञानापेक्षा अधिक श्रेष्ठ असतं. बघ, याला स्वतःचा प्रकाश आहे, ऊर्जा आहे. म्हणजे सूर्यप्रकाश इतकं प्रखर नसलं तरी स्वतःचं अस्तित्व आहे. तुझं काय काय आहे तुझं? जग जिंकण्याची लालसा ही सुद्धा दुसऱ्या कुणीतरी तुझ्या मनात भरवून दिली. घाबरणारा मुलगा तू स्वतःला राजा समजतोयस. राजा नाहीयेस. मला दिसतोय तुझ्या मनातली भीती. म्हणजे म्हणजे कोणी अलेक्झांडर होऊ शकतं असं वाटतंय तुला? हा अलेक्झांडर होऊ शकतो. हा अलेक्झांडर होऊ शकतो. का नाही? का नाही? देवतेचा आशीर्वाद काय तुला एकट्याला मिळालाय आणि हे जे आहेत त्यांच्यामध्ये काहीही देवत्व नाहीये. म्हणजे माझ्या बाबतीत जे घडलं ते सगळं खोटं आहे. तू शोध, त्याचा शोध तू घे. या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक डॉक्टर सोमनाथ सोनवळकर. तर मंडळी, या नाटकाचा पुढील प्रयोग नक्की बघा, अलेक्झांडर वाया डायझोनिस. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.